नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख 16 नोव्हेंबरला महाराष्ट्रात आणणार, तर वाघनख शिवरायांची की शिवकालीन, आदित्य ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल, सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंना प्रत्युत्तर. अंबादास दानवेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. चंद्रपुरातील ओबीसी आंदोलकांचं उपोषण मागे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन. मनोज जरांगे पाटील यांचा राज्यव्यापी दौरा, अंतरवाली सराटीपासून दौऱ्याला सुरुवात, 12 ऑक्टोबरपर्यंत विविध भागात दौरा. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही शिवसेना पुन्हा आमनेसामने, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार याची उत्सुकता. कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं आरोपपत्र दाखल, अधिकाऱ्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटं दिल्याची धक्कादायक माहिती. लातूरच्या किल्लारीतील भूकंपाला 30 वर्ष पूर्ण, भूकंपग्रस्तांकडून कृतज्ञता म्हणून शरद पवारांचा सत्कार, पवारांनी जागवल्या आठवणी. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, संप सुरूच ठेवण्याची व्यापाऱ्यांची भूमिका. आणि गोकुळकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात ₹1.50 वाढ, तर गाईच्या दूध खरेदीत मात्र ₹2 कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दौऱ्यांच्या मुद्द्यांवरून राजकारणाचा नवा उद्योग सुरू झालाय. आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये खरं तर जोरदार जुंपलेली आहे. पाहूयात त्या संदर्भातलाच न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आगामी यूके दौऱ्यावरून काही प्रश्न उपस्थित केलेत. राऊंड टेबल कॉन्फरन्सची काहीही माहिती दिली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. कोणत्या कंपन्या येणार आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत यूकेला. सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या. ते राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाहीये. कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाहीये. आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चालला असाल तर कुठच्या कंपन्या येणार आहेत, ह्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. 2 की 3 दिवसांना हा दौरा आलेला आहे. डावोस मधल्या कॉन्फरन्सच्या 6 महिने आधीच्या पाहणी दौऱ्यावरूनही आदित्य ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कारण इथे जागतिक आर्थिक परिषद 2024ची तयारी आणि पाहणीसाठी. आता पाहणी म्हणजे नक्की काय करणार आहेत हे उद्योग मंत्री तिथे जाऊन? स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साधारणपणे जानेवारीत ज्यांची कॉन्फरन्स असते डिसेंबरपर्यंत जिनिव्हामध्ये बसतात. तर नक्की जाऊन भेटणार आहेत कोणाला डॅव्होसमध्ये? कुणाला भेटणार याची माहिती नसेल तर ही सुट्टी समजायची का असा प्रश्न उपस्थित करून आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानं उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजकारण आणि राज्यकारभार याची सरमिसळ केल्यावर असेच बिनबुडाचे आरोप केले जातात असा सणसणीत टोला उदय सामंत यांनी लगावला. माझ्यावर टीका झाली, सुधीर भाऊंवर टीका झाली. मुख्यमंत्र्यांचा दौरा का रद्द झाला हे देखील मी तुम्हाला सांगितलं. राहुल नार्वेकर साहेबांचा का झाला मला माहित नाही, पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की कोणाच्या पैशानं कोण कुठे चाललेत म्हणून त्यांना सांगितले थोडं धीर धरला पाहिजे, दौरा झाला पाहिजे, मग त्यांनी एमआयडीसीला विचारलं पाहिजे कोणाचा खर्च कोणी केला आणि त्याच्यानंतर जर पत्रकार परिषद झाली तर चांगलं होईल ना.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे आणि उदय सामंत एकाच मंत्रिमंडळात होते, पण आता उदय सामंत सत्ताधारी तर आदित्य ठाकरे विरोधी पक्षात आहेत। परिणामी दोघांमधला आधीचा संवाद संपून आता आरोपांच्या मालिकेचा उद्योग सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर पिता पुत्रात निवडणुकीचा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, कारण उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघाचा आढावा घेतला, तसंच संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील केली। खासदार कीर्तिकर हे शिंदेंसोबत आहेत, तर त्यांचे पुत्र हे ठाकरेंच्या पक्षात आहेत। पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो की मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या दोन्ही पक्षांसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबई ही राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या विविध लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय। शनिवारी त्यांनी मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली। या मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारापासून ते निवडणुकीच्या दरम्यान दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा झाली। 2019च्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या तिकिटावर इथून निवडून आले, मात्र शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची कास धरली, तर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर पितापुत्रांमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। विदर्भासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या लोकसभेचा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेण्यात आला। आत्ताही मातोश्रीवर बैठकींचं सत्र सुरू आहे। मुंबईतील प्रमुख उत्तर पश्चिम आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ऍक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो। गेल्या वेळी गजानन कीर्तिकर हे मतदारसंघातून 2,60,000 मताधिक्यानं विजयी झाले। गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता। कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्तिकर यांच्या पुत्राला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची तयारी करण्यात आली आहे। या मतदारसंघात काँग्रेसची कशा प्रकारे मदत होईल, काँग्रेसला सोबत घेऊन नेत्यांच्या भाषावार रॅली आणि सभा घेण्याविषयी या बैठकीत आढावा घेण्यात आला। काँग्रेस या जागेवर दावा करू शकते का, ही जागा काँग्रेसनं मागितली तर काय भूमिका घ्यायची, यावर सुद्धा चर्चा झाल्याचं कळतं। खरं तर लोकसभा निवडणुकीला साधारण वर्षभराचा कालावधी आहे। तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर युती आणि आघाडीतील राजकीय समीकरणं बदलली आहेत। त्यामुळे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार यावर बरंच काही अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आता शिंदे सरकारच्या 2 मंत्र्यांमधील वाद उघड झालेला आहे। अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये हा वाद रंगल्याचं समोर आलेलं आहे, मात्र तो वाद तिथेच संपल्याची सारवासारव छगन भुजबळ यांनी केली आहे। पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांमध्ये खडाजंगीवरून सुरू झालेली राजकीय चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही। त्याचं झालं असं की शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत छगन भुजबळांनी मंत्रालयातील ओबीसी कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 8% इतकी असल्याचा दावा केला। त्यावर अजित पवारांनी आक्षेप घेतला आणि या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगला। आता भुजबळांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। अजितदादा म्हणाले की अशी काही माहिती नाही आणि ती माहिती काही म्हणजे सत्य नाही। त्यामुळे मला थोडंसं जे आहे निश्चितपणे मी उत्स्फूर्तपणे बोललो की नाही, काय तुमच्याकडे माहिती नाही असं होऊ शकत नाही। त्याच्यावरून थोडंसं जे आहे अर्थात त्याचा फार मोठा पराचा कावळा करण्यात आला। मराठा आरक्षणामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। ओबीसी संघटनांची भूमिका समजून घेण्याकरता सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती। तो वाद तिथेच संपल्याचा दावा भुजबळांनी केलाय। तर असं काही आमच्यामध्ये मतभेद वगैरे नाही। आपण असं सुद्धा चर्चा करताना एखाद्याची माहिती बरोबर चूक असेल तर आपण एकमेकाला जे आहे सहकार म्हणजे बोलतो किंवा मोठ्या आवाजात बोलतो किंवा आपला मुद्दा जो आहे ठामपणे मांडतो, एवढाच त्याचा अर्थ आहे।
मराठा आरक्षणानंतर ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाज आरक्षणावरून रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे. तर इकडे विरोधकांनाही सरकारवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. या ओबीसींना त्यांना मिळालेल्या आरक्षणाप्रमाणे जागा मिळालेल्या नसतील अशी जर बाजू मांडण्यात आली असेल तर ती तपासावी. ओबीसींच्यावर हे सरकार अन्याय करतंय असं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे आणि या सरकारने ओबीसींच्यावर अन्याय करू नये. आरक्षणाची धग हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. एकीकडे आरक्षणावरून वातावरण तापलं असतानाच आता सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर येतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात आरक्षणाचा प्रश्न हा चांगलाच पेटलेला आहे आणि आरक्षणाच्या प्रमाणपत्रावरून आता नेत्यांनी आरोप सुरू केलेले आहेत. पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्र दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. तर या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली जाईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक समाजातील नागरिक रस्त्यावर उतरले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण हवंय. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाते. तर ओबीसींनी त्यांच्या वाट्यातून आरक्षण दिलं जाऊ नये अशी ठाम भूमिका घेतली. तर धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण हवंय. परिणामी राज्यातलं राजकीय वातावरण या सगळ्यामुळे चांगलंच तापलंय. त्यातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्रासंदर्भात मोठा आरोप केलाय. 22 लाख प्रमाणपत्र घेण्यात आले. आपण म्हणतो हे कुठल्या कालावधीत असं झालं आहे यांनी सगळ्यांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत आणि आपण कालबद्दल चौकशीची मागणी करता का? मी या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करा. बोगस तुम्हाला शोधता येईल. हे आता सुरू आहे. गेल्या 5-7 वर्षापासून सुरू आहे. परंतु हे 2 वर्षामध्ये याला खूप स्पीडनं काम झालेलं आहे. आता तर 1-1.5 वर्षामध्ये जवळपास आपले निम्मे प्रमाणपत्र हे 1.5 वर्षामध्येच दिले गेले आहेत. गेल्या 7 वर्षांमध्ये 28 लाख प्रमाणपत्र दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. त्यामुळे पेटलेल्या राजकीय वातावरणात तेलच ओतलं गेलं. या प्रकरणी कारवाई करताना कोणतीही हयगय केली जाणार नाही असा शब्द सुधीर मुनगंटीवारांनी दिला. ओबीसी बांधवांना न्याय द्यायचा असेल तर या अगोदर आपण बघितलं असेल अनेक विरोधी पक्ष नेते हे त्या संदर्भातील पुरावे सादर करायचे. आताही यांनी एक पुरावा दिला की हे प्रमाणपत्र आहे हे ओबीसी मध्ये येत नाही तरी दिलेलं आहे. तर निश्चितपणे चौकशी होईल, कडक कारवाई होईल आणि कायद्यानुसार 2.5 वर्षाची शिक्षा आहे खोटं प्रमाणपत्र दिल्यावर ती शिक्षाही होईल. पण या संदर्भात पुरावे न देता फक्त संसट नाही, राहुल गांधीजीच्या पावलावर पाऊल टाकू नये. पैसे घेऊन मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्र दिलं जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. आधीच मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकरता आक्रमक आहे. त्यातच या आरोपामुळे आंदोलनाची धग पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रपूरमध्ये गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसी महासंघाचं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई खरं तर यशस्वी ठरली आहे. सरकारनं मुंबईमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य केल्यानं आंदोलनावर तोडगा काढणं सोपं झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरबत दिल्यावर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय. रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांनी गेल्या 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाल्यानं तोडगा निघाला. परिणामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये येऊन अन्नत्याग आंदोलन सोडवलं. मराठा समाजाला ओबीसी मध्ये सरसकट सामावून घेऊ नये यासह इतर 22 मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी हे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये
ओबीसींच्या आरक्षणावर आघात आम्ही होऊ देणार नाही. वेगवेगळ्या मागण्या ज्या काही कालच्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या त्यात बहुतांश मागण्यांवर सरकारने अतिशय सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. पुढच्या 3 दिवसात सरकारकडून लेखी आश्वासन दिलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आमच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या म्हणून मागील 19-20 दिवसापासून या ठिकाणी सुरू असलेलं आमरण उपोषण ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी येऊन सोडवावं ही सुद्धा आम्ही मागणी मांडली, ती सुद्धा त्यांनी मान्य केली आणि त्यामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेलं हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन आजपासून आम्ही संपवतो. सरकारनं ओबीसी समाज बांधवांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानं उपोषण मागे घेण्यात आलंय. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. मराठवाड्यातील मराठा समाजानं तर सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनही यशस्वीपणे हाताळलं. आता मराठा आणि ओबीसी समाजाचं समाधान होईल असा सुवर्णमध्य काढण्याचं मोठं काम सरकारला करावं लागणार आहे. चंद्रपूरहून हैदर शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्याआधी एक महत्त्वाचं, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. काय आहे यामागचं कारण, थोड्याच वेळात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.